दिवे घाट परिसरात पाहिलं गेलं तर वारकऱ्यांची मोठी गर्दी या घाट परिसरात असते किंवा या घाटामध्ये असते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या घाटामधनं जात असते, म्हणून वारकरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र कोणत्याही वारकरीला आरोग्याची सुविधा देण्यासाठी म्हणून ही बाईक ॲम्ब्युलन्स या स्ट्रीट सेन्स यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. आरोग्य सेवा तसंच इमर्जन्सी सेवा या दोन्ही उपक्रम यांच्याकडनं राबवला जातो. अनेक असे ॲम्ब्युलन्स आपण या दिवे घाटामध्ये उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1 ते 2 किलोमीटरवरती हे सगळे ॲम्ब्युलन्स असतात. सगळ्या वारकऱ्यांना ही आरोग्य सेवा दिली जाते. काय उपक्रम आहे तुमचा नेमका? नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव कल्याण रमण आहे. तर आम्ही स्ट्रीट सेन्स ह्या संस्थेकडनं आहोत. हे RTO अनिल वळीव साहेबांनी चालू केलं होतं. तर हा जो उपक्रम आहे, या उपक्रमात आम्ही जे अपघात होत आहेत किंवा ज्या लोकांना इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये 4 व्हीलर ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही, तिथे आम्ही तात्काळ 2 व्हीलरवर जातो, त्या पेशंटला बसवतो आणि आत्ताच एक केस झाला ज्याच्यामध्ये आम्ही त्या पेशंटला घेऊन जवळच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करतो. तर आता हा जो वेळ या वेळ खूप महत्त्वाचा असल्यामुळे लोक जेव्हा घाट चढून येतात तर आमच्या या सेवेमुळे बाईकर्स सगळे एकत्र येतो आणि आम्ही ही सेवा देतो. बरं, हे कुठनं कुठे असते सेवा? आता आम्ही आज दिवे घाटात आहोत. आता ह्यानंतर पुढचा टप्पा आमचा सासवड, बारामती असं आम्ही पूर्ण टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण या सेवेत उपलब्ध राहतो. म्हणजे पूर्ण तुम्ही पंढरपूरपर्यंत देता? हो. आणि किती वर्ष झाली ही सेवा सुरू? तर 2014 पासून आपण ही सेवा देतोय. तर आता पालखी आणि गणपती ह्या दोन्ही ह्याच्यात आपण ही सेवा लोकांना देतोय. हो, खूप छान आणि चांगला उपक्रम हा स्ट्रीट सेन्स या संस्थेकडनं दिला जात आहे. इमर्जन्सीमध्ये या वारकऱ्यांना ॲम्ब्युलन्स देखील पोचवणं खूप अवघड या घाटामधनं असतं किंवा जिथनं वारकरी जातात त्या मार्गावरनं असतं, म्हणून बाईक ॲम्ब्युलन्स असा एक वेगळा उपक्रम या वारकऱ्यांच्या सेवेसाठी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार. जय महाराष्ट्र.